I'm the best. I'm the best. ओव्हर ऍक्टर अजिबात टाकणार नाही मी. आता बघा असं बघून जाते. I'm the best. चल कर बंद. मैं कौन हूँ? एक मिनिट झालं वाटतं. मैं क्या कहूँ? पुढचं काय आहे? पुढे काय आहे? मैं क्या कहूँच्या पुढे काय आहे? ही अशी केस का सोडून अख्ख्या भाज्यामध्ये केस असतात. बंद आहे ते झाकण ठेवलंय. ते मैं क्या कहूँच्या त्याच्यात पुढे काय जायचं आहे? केस. तू आधी मला सांग मैं क्या कहूँच्या पुढे काय आहे? मैं क्या कहूँ और कैसे कहूँ. ये दोस्त काय सच है ये दोस्तों I'm the best I'm the best तो I'm the best पटापट यानी लिंबू गाइस स्किप करूया. लिंबूचे मार्बल्स झालेले आहेत गाइस. कोणाला मारू शकता याने. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल म्हणजे व्लॉगर गणितावर. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन रेसिपी. Yes ती आहे व्हेज रेसिपी आणि हेल्दी रेसिपी. सो आज आम्ही घेऊन आलो आहोत एक हेल्दी आणि क्विक बनणारी रेसिपी जी की कधीही बनवून आपण खाऊ शकतो. सो ती आता तुम्हाला जेव्हा आम्ही बनवायला घेऊ तेव्हाच कळेल की ती काय असणार आहे. तुम्ही वेट लॉस साठी यूज करू शकता गाईज. झिरो नाही सॉरी लो इन कॅलरीज, हाय इन प्रोटीन, फायबर अँड ऑल. तर लवकरच सुरू करूया. तो चलिए शुरू करते हैं. तर गाईस, तर आमच्या रेसिपीसाठी आम्ही सगळं साहित्य ऑलमोस्ट तयार घेतलेलं आहे. काय काय लागणार आहे तर तुम्हाला सांगते. हे आहे घेतलेत आम्ही कांदे 2 छोटे छोटे कांदे घेतलेत. हे आहे काकडी 2 काकडी घेतलेली आहे आणि घेतले टोमॅटो छोटे छोटे असे टोमॅटो घेतलेले आहेत. अरे बोर वाटतं ते बोर. येस. सो छोटे आहेत त्याच्यामुळे आम्ही 4-5 घेतलेले आहेत. तुम्ही ट्राय करणार असाल तर मोठे घेतला 2 तरी चालतंय. सो आता आईसोबत काय होते. सो आता ह्याला सगळ्याला आपण कट करून घेणार आहोत, चॉप करून घेणार आहोत बारीक बारीक. काय शोधता? ते हे करायचं साळायचं. साळायचं साळायचं म्हणजे काय होतं तुमच्या मराठी भाषेत? तुमच्या आपल्या भाषेत माझ्या गावठी भाषेमध्ये ते साळायचं. हे कातरे हे होतं. सोलायचं सोलायचं. वाव खायचं आहे तू. हे घे. अरे, इथंच होतं. पण त्याला आधी धुवावं लागणार. तर गाईज आज आपण ना कढईमध्ये करणार सगळं मिक्सिंग. बाउल नाही पण आमच्या मोठं बाउल आहे. बेब्लेड खेळू शकतो याच्यामध्ये. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? पण सेव करा. असं काम तू करणार आहेस. आणि मी करणार आराम. ते मी नेहमी करतो. काय आराम मी करतो. आराम मी हा करतो. हा हे बोलायचं त्याला. गाईज, जास्त आपल्याला शहाणे वाटतं बनू गाईज. नकोस. पूर्ण मर्द समाज आपल्या बायकांना घाबरतो गाईज. असं काय नाहीये. नेहमी काम मी करते. आज थोडंसं पटकन बनणारी रेसिपी आहे म्हणून मी ह्याला बोलली की तू कर. ठीक आहे. आणि त्याचं वरचं काढून तुला असं केलं ए का? तू मला ज्ञान नको देऊस. तू राखी सावंतचा डायलॉग मान ना. ज्ञान मत दो पैसा दो पैसे की जरूरत है ज्ञान की जरूरत नाही आहे. असंच आहे ना? असंच आहे ना? हा असंच आहे मला. आयडीके आय नो व्हेरी वेल. आयडीके ओ इंग्लिश बोलतो इंग्लिश. आजकालच्या जेन्झी लोकांचे शॉर्टकट आहे. इंग्लिश IDK आय डोंट नो. मला माहिती आहे. मिलिनी काय असतं ते? काय असतं ते? मिलेनी मिलेनियन्स काय असतं ते? Millennials. गाईज तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. जे चेंजेसच्या आधीची जनरेशन आहे त्याला काय म्हणतात? मिलेनियन्स काय? मिलेनियन्स बोलतात. आधी मिलेनियन्स तू बोल व्यवस्थित. मिलेनियन्स. मिलेनियन्स. समझ रहे हो तुम समझ रहे हो. समझ रहे हो? समझ रहे हो ना? जल्दी वाज ॲटो. का? दिसत नाही ना मी. ओ कव्हर करते मी त्याला. कव्हर जरी मी उभी जरी राहिली तरी तू दिसशील. एवढा तू मोठा आहेस. तुला माहितीये का? हा बघ ना मी उभी राहिलो तरी पण तू कव्हर नाही होत आहे. ठीक आहे. मी एवढा मोठा गाईज नाहीये. Height. ही तेवढी छोटी. गाईज भूक लागली. आम्ही आताच ऑफिस वरून आलोय. बघा व्हिडिओ शूट करतोय जेवायचं सोडून. हा ना गाईज फक्त आणि फक्त तुमच्यासाठी की तुम्हाला आमचे डेली ब्लॉग्स मिळत राहतील. मला try एकतर करते. पूर्ण आठवडाभर वेळ नाही भेटत गाईज. तर संडेलाच आम्ही 2-3 ब्लॉग शूट करून घेतो आणि पूर्ण आठवडाभर टाकत बसतो. त्याच्यामुळे आमचा संडे पण कसा निघून जातो तेही कळत नाही. ऍक्च्युली लई मेहनत करतोय यार. आणि सपोर्ट करा प्लीज. सपोर्ट करा प्लीज. अच्छा. पसीना झाली मी गाईज. पसीना झाली बघा. 15 मिनिटं नाही झालं आम्हाला किचन मध्ये उभं राहून. पसीना झाला मला पूर्ण. आणि मी रोज 1-1 तास स्वयंपाक करते.
किती मी हार्ड वर्किंग आहे ना, आहे ना. सोयाबीन आपल्याला बॉईल करायला लागणार ना, ठेवू काय बॉईल करायला? हा ये तो हमने सोचा ही नहीं. डरता जब हाथों से हम दो से डरते थे सब जाने सदा से तो हम कुर्बान गेची तोरे नाना में हाजी है जान गे. लिरिक्स ओके भाई नाही तुला काय. कल मिले हाँ कल मिले हाँ हम कब भूल गए आज गए है दगा दगाबाज रे दगाबाज. काहे खफाए से चुलबुल सी बुलबुल काहे ना तुमाने बतिया. डरता जहाँ तो से हम तो से डरते है सब जाने मोरी रनिया. असंच आहे ना, मला येतं. मस्त आहे ना टोमॅटो छोटे छोटे ना. हे असे टाकणार अख्खे. मला त्याला चॉप करायचंय, बारीक कापायचंय. त्या प्लेन मध्ये बघितलं नाही, बारीक कापले होते असे अख्खे. पण अख्खे खायचे असे. क्या लॉजिक, क्या लॉजिक. सोयाबीन तो बंद कर. जास्त बडबड करू नको. सोयाबीन हे करायचं तुला बोलायचं आहे ना. Yes. तुझ्या मनात तेच आहे ना. इथे Guys, भूक लागली भूक. भूक लागली आहे, भूक लागली आहे, भूक. ही मंचुरियन ढकून दिलेली टेन्शन फ्री आहे. का तू हे सगळं सांगतो त्यांना? म्हणजे तुला प्रूफ करायचंय ना त्यांना की ही डाएट करून एक तर ही डाएट फक्त पटेली करते, डाएट नाही करत गाईज. खायला बोलू नको. काल पण त्या दिवशी पण मॅगी बनवताना ही डाएट करते आणि मॅगी खाते. हे सगळं तुम्हाला कधीतरी चालतं यार. क्रेविंग नावाची पण खूप चीज असते. तुम्हाला क्रेविंग झालेली आज. तुम्हाला सांगते मी लास्ट 2-3 वीक झाले मी मंचुरियन खाल्ले नाही. मंचुरियन जे की माझं एवढे फेवरेट आहे ते मी खाल्ले नाही. तर मला क्रेविंग झाली. सो क्रेविंग मारली नाही पाहिजे आपण. दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. वरती माझी हाईट नाही जाणार. तुझं मला काढून दे. तर असे छोटी आहे. हो माझ्या रिझूला राग येतो. अरे हा रिद्धू, माझं रिद्धू काकी नाही मारत काकांना. काका कळ काढतात काकीची, म्हणून काकी पटके देतात. थोडेच टाकायला ते फुलणार. सोयाबीन ज्या वेळेला आपण त्याला बॉईल करतो तर ते हे होतं. तर गाईज आपण आता एक कापून घेतलेला आहे काकडी, टोमॅटो आणि कांदा. आणि आम्ही तोपर्यंत आमचं सोयाबीन उकडायचं विसरून गेलो. एवढे आमचं बडबडीत लक्ष असतं. बडबड आम्ही विसरून जातो सगळं. हे तू मला टॉन्ट मारतोयस का? मी काहीच नव्हतं, तुला नव्हतं. तर काही आपण आता आपले सोयाबीन उकडायला ठेवले फक्त 2 मिनिटांसाठी. जास्त पडतो पाणी. अरे ते पाण्यामध्ये मुरलं पाहिजे ना. ते वरती गरम करायचं. किती पाणी आलं तर वरती येतं. खाली करतो गरम. नको राहू दे. बघ ना मी एवढी तरी आली तरी एवढीच येते. बस ना. हा ठीक आहे, मी इथे राहते मग. आता आवाज तसा पण मोठा आहे का? मी कुठे उभी यस राहिली? गाईस आज खूप बुलंद आहे. बुलंद की चुन काय 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 बुलंद की काय? नाही आता तुला बुलंदी की ऊंचाई छूने वाला आवाज. विसरलेलो मी गाईस. यू आर शॉर्ट करेक्ट. टर्म मेमरी लॉस. आणि हे कोण उचलणार आता? तिथे काय बघतोयस? मी तुला विचारते ते कोण उचलणार? इथे बघ. इथे 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 हे कोण उचलणार? तिथे बघ. हे कोण उचलणार? कट केलं आणि सगळं इथेच ठेवलंय. हा माझ्यासाठी. बड़ा हरामी हो बेटा. माझ्यासाठी मी अशी लपली जाते तुझ्या मागे. असं एवढा मोठा आहे असं नाही आहेस. आता हे सोयाबीन 2 मिनिटं झालेलं आहे सोयाबीनला. आता आपण ते गॅस बंद केलाय आणि आता स्क्वीज कर. टाका दिलं काय याच्या आतमध्ये टाकून स्क्वीज कर. आतमध्ये टाकून तू एकदा करू नको ना मला. कसं करायचं? आतमध्ये टाकून स्वीच. शाण्या ते गरम आहे आणि मला बोलतो आतमध्ये आटा पण स्वीच कर. एवढी पागल वाटत आहे. रोज जेवण बनवते मी, मला कळतं ते. स्वीच कर. स्वीज वाला स्वीज. जास्त इंग्लिश बोलते. स्वीज स्क्वीज स्वीज तेच ते स्वीज.
आता याला अच्छा हमको सिखा रिया है होईल आता हार्डली अर्धा तास लागतो याला सगळं बनायला. हा अर्धा तासात होऊन जाईल ना अर्धा तासात होऊन जातं ना हे कमीत कमी ना. नाही नाही अब देख तू अब तू गया बेटा अब तू गया. मला हे जास्तच ओव्हर करतो. कधी कधी मला इग्नोर करतो. मग मला राग येतो. मला राग आला की मला असं फाईट द्यावीशी वाटते. पण मी कंट्रोल करते. मी असं उभी राहणार नाही. मी तुला झाकून टाकणार. याचं काम कर. पटेली कमी काम कमी पटेली जास्त काय त्याचे. ब्लॉगर आणि त्याला फॉलो करायला यायचं. बरं माहिती चल बघू कोण किती जास्त करत आहे. तुझ्या इथे देव माझ्या इथे. कोण किती जास्त स्क्वीज करतो. व्यवस्थित स्क्वीज पण करायचंय. गरम आहे. गरम आहे गरम. माझे काय घेतोस तिथे. व्यवस्थित स्क्वीज पण करायचंय. असेच करून टाकतेस. नाही बघ जरा हे बघ तुला याच्यात दिसतंय पाणी दिसतंय. तुझ्या याच्यात पण हसणार आहे बघ. थांब मग तूच कर ना. मला का बोलतो करायला. एक तर मी थकली आहे ना मंचुरियन खाऊन. यार 9-9:30 वाजता मेहनत करायला लावतो मला तर मी तो थक ही जाईल ना. गरमच 2 मिनिटं ठेवायला पाहिजे तर तू 4-5 मिनिटं ठेवलं. मी ठेवलं जा अजून जरा पाणी वरती कर. गरम आहे. सगळ्या गोष्टीमध्ये मी कशी मध्ये येते मला कळत नाही. गॅस चालू आहे तो पण इथेच आहे मी पण इथेच आहे पण मी ठेवलं 4 मिनिटं. क्या लॉजिक ते फार त्याच्यामध्ये गरम आहे. तुम्ही जरा हे थोडंसं घेतलं खाऊन बघतो. चांगलं लागतंय. असं पण झालं तू पण लाव. नाही खाल्लं. हा कसं लागतंय. चांगलं लागतं. कच्चा नाही एवढं फ्राय करायला तेल कमी म्हणून कसं लागतं. काय बोलतो मग फसला आमचा राईस. असलं नाही. चालू कर. लो हीट वर ते झाकून ठेव 2 मिनिटं. करपेल खाली ते लो हीट वर ठेव. झाक कर बाहेर. झाकून ठेव. एकच मिनिट ठेव बाहेर. मला वाटलं असं तू पाठ का लागतो आज पूर्ण कचावते ठेवते. गरम होते गरम व्हायला झालं. मी जाऊन एकदा रील बघून येऊ का ती. मी रील बघून येऊ का ती वाली जाऊ का. माझी टर्न आता रील बघायला जायची. हा मी बघून येते ना ती रील त्याच्यामध्ये कसं होतं ते. नाही गाईस मला इथे कामाला लावलं. स्वतः गेला रील बघायला. मी रील बघून येतो. शाबाश बेटा बहुत बढ़िया. हा का असं करतो तू. I'm the best. ओव्हर ऍक्टर अजिबात टाकणार नाही मी. आणि वगैरे असं बघून जाते. I'm the best. चल कर बंद. मैं कौन हूँ एक मिनिट झाला वाटतं. मैं क्या कहूँ. पुढचं नाही ते पुढे काय रे. मैं क्या कहूँच्या पुढे काय आहे. ही अशी केस का सोडत अख्या भाज्यामध्ये केस असतात. बंद आहे ते झाकण ठेवलंय. ते मैं क्या कहूँच्या त्याच्यात पुढे जायचे काय. केस. तू आधी मला सांग मैं क्या कहूँच्या पुढे काय आहे. मैं क्या कहूँ और कैसे कहूँ. ये दोस्त काय सच है ये दोस्त तो I'm the best. पण केलं चला घ्या आता. हे दो. हे लागेल ना. गरम आहे. येस इट इज गरम. इट इज हॉट. पकड कुठे आहे. I don't know. पकड कुठे आहे. I don't know. थँक्यू. गरम है. हे घे. पुढे ठेव. पाठशी उलट. एक काम करतो आणि 2 काम घालतो. तर गाईज आमचे सोयाबीन पण रेडी झालेले आहेत. आता आम्ही एक भगोला घेतलाय. टोप म्हणतात त्याला.
बघूला. बघूया टोप आहे टोप आहे तो टोप तर घेतलाय. काही आम्ही दोघांसाठी करतो त्याच्यामुळे आम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेतलंय सगळं. याच्यात काय आता आम्ही काय? दही मिक्स करतो आधी. सगळ्यात आधी दही. ते रेसिपीच्या चॅनल मध्ये कसं होतात? आपलं पण रेसिपीचं चॅनल आहे ना. नो इट्स ब्लॉगिंग चॅनल आहे आपला. त्याच्यामध्ये आपण सगळे ब्लॉग्स करतो. एवढं सगळं नाही वापरायचं. मग तू आता खाणारच ना. हा मी आज खाणार आहे. मग आता आपण हे आपले कट केलेले हे टाकूया. त्याचा आवाज बारीक होतो. आधी कसं बघा आता आपण कट केलेली ते माझा आवाज जात नाही तिथे त्याच्यामुळे माझं बाकी काय नाही. ते घे आता ते जरा टाकेल. कसं टाकू बरं टाकू. Yes. याच्यात काय काय मिक्स केलं सांग त्यांना. दही मध्ये काय काय टाकलंय? दही मध्ये आपण ते चॉप केलेले कांदा, टोमॅटो, काकडी आणि आता शेवटचं टाकतोय आपण सोयाबीन. मग केवढे पाहिजे मला स्टॉक बोलण्याने मी टाकतच आहे. टाक याने टाकलं याने जास्त येते. हुशार आहेस रे तसा तू. कुठं होतास आधी? पैदा होण्याचं पैदा हुशार वर आहे. कट 50 रुपये कट. सगळं टाकू. आता काय भाजी झालेला आहे गाईस डाएटचं सोडून. यो बस आता बस. दोन माणसांचं बोलून आम्ही 4 माणसांचं बनवलंय. दाखव आता क्वांटिटी. अरे आपण आजूबाजूला पण डाएट ब्रेक करून टाकलेला आहे. अरे याच्यामध्ये एवढ्या कॅलरीज असणार आहे. फक्त दिसायला जास्त येतं तुला. ब्लॅक पेपर घे. थोडंसं मीठ टाक. सरक जरा, त्या साईडला सरक. लिंबू आहे आपल्याकडे. हाय. आहे? पण थोडा सुकलाय. हा, बस. मीठ टाक. मीठ बरणीमध्ये भरायचं आहे राहायला. हे बघ एवढं बस बदले का बस बस. टाकलंच त्याला काही टाकूच दिलं नाही. टाकायचं आधी वास करतो. आता अजून पाहिजे आपल्याला काय लिंबू बघ. लिंबू नाही टाकलं त्याने. अरे होता. लिंबू गाईस स्किप करूया. लिंबूचे मार्बल्स झालेले आहेत गाईस. कोणाला मारू शकतो याने. थोडीशी सुकले तुला दाखव. हमारे यहाँ ऐसा ही होता है. झालेलं आहे गाईस. हे टाकून देऊ का लिंबू फेकूनच देऊ काय? आता आपण सर्व करून घेऊया. हो मला पण द्या सर्व करून. कशात हे बघ याच्या खाली एक प्लेट ठेवले ते त्याच्यामध्ये. दोन आणा. ओके. आता टेस्ट करून बघू का मी कसं. कारण मी पहिल्यांदा खाते असं काय. हे माझ्यासाठी काहीतरी नवीन आहे. एवढं हेल्दी मी कधी खाल्लं नाही. झालं ना स्वतःला घेऊन झालं ना. हा घेतलंच ना व्यवस्थित स्वतःला. हे बघतोस ना. हे आंबट दिसतंय मला. आधी थोडं घेणार. आंबट होया कच्चा खायचं तर आहे पक्का. नाईस मस्त लागतंय. नाईस. ऍक्च्युली छान लागतंय. मला वाटलं आंबट असेल कसं लागेल. हं? एक नंबर. तुम्ही पण ट्राय द्या नक्की. नक्की करा. चल आता जाते आम्ही बाहेर बसून खायला. कारण इथे मला लई गरम होत आहे. पसीना झाला. तर आता आम्ही जाते बाहेर बसून खायला. ठीक आहे. मस्त टीव्ही बघता खाय. तर गाईज कशी वाटली तुम्हाला आपली रेसिपी. सिंपल शॉर्ट आणि हेल्दी. आणि मस्त जबरदस्त. तुम्ही रोज खाऊ शकता. एक दिवस व्हेज खावा एक दिवस नॉनव्हेज खावा. जे नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे. हे खाऊ शकतात. डेली खाऊ शकतो असं मला तर खूप आवडलं. मी फर्स्ट टाइम खाल्लाय. बेस्ट मला खूप आवडलेलं Yes, आहे. मलाही. मी डेली खाऊ शकते. नॉन व्हेजिटेरियन असून देखील मी व्हेज खाऊ शकते. तर अशा प्रकारे आमची रेसिपी संपलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही क्विक बनणारी रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही देखील ट्राय मारून सांगा की तुम्ही कशी बनवली. तर हा ब्लॉग आता इथे संपवूया. एंड करूया आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. जो कोणी चॅनलला नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला ज्याला ही रेसिपीची गरज आहे. आणि आता भेटूया नवीन ब्लॉगला लवकरच. तोपर्यंत बाय. बाय.